ह्या वर्षी 9 वर्ष कंप्लीट झाले. मला प्रत्येक वेळी संतचालक म्हणायचे की आकांक्षा पूरे क्लास के बच्चों ने नीचे जाना उसके बाद पुणे आना. म्हणजे क्लास मधले मला फॅन लाईट ऑफ करून खाली यावं लागायचं. मी म्हणायचे नाही बाबा, मला भीती वाटते, मी काही खाली जाणार नाही, मी अगोदर माझ्या आणि जर म्हटले की नाही तुला थांबायचंय. आता क्लासरूम मध्ये असं होतं ना की कॅमेरा आहे पण व्हॉइस कॅमेरा आहे आणि सरांना सगळं दिसायचं की मी केव्हा दिसते. मी अगोदर माझी बॅग होती की मी खाली पडायची. पण आता तसं होत नाहीये. मी सगळ्या मुलांना जाऊन देते, मी स्वतः लाईट फॅन ऑफ करते, मला आता भीती वाटत नाही. आणि सांगायची गोष्ट अशी आहे की झोपेचं जर झालं की आपल्याला वाटतं काही इम्पॉर्टंट नाहीये, पण झोप इम्पॉर्टंट आहे. आणि झोप मला हल्ली येतच नव्हती. मी रात्री 2-3 पर्यंत मोबाईल मध्ये माझ्या कार्य करणं चालूच असायचं. पण आता असं नाही. ज्यावेळेस मी चेकिंग करते यादवसोबत दुसऱ्याच मेसेजला मी झोपून जाते. सकाळी मी बोलले की तू तर मला जागवलं आणि आता नसते तू झोपते. असं होतं. फरक खूप काही पडतोय आणि सगळ्यांनी आवर्जून हा करायलाच पाहिजे. एरवी तर आपण एवढे पैसे आपले कुठे जातोय, पण आता हल्ली याच्यामध्ये 5,000 गेलेले काहीही वाईट नाही. तेवढं आपण आपल्या मनाला एका कंट्रोल मध्ये ठेवू शकतो आणि हे जरुरीच आहे. आणि एक सांगायचं म्हणलं तर भीतीचं तरी फक्त एक माझ्या स्कूल रिलेटेड होतं. पण एरवी असं असायचं की घरासमोर पण स्मशानभूमी मम्मीच्या आणि स्कूलचा रस्ता पण तोच आहे. सर मला जर कधी तर अशी स्वर्गरथांचा आवाज आला की मी इतकी घाबरायची की 12वी मध्ये मी ह्या कॉलेजला होती, महिला कॉलेजला, की माझा एक विषय मध्ये मी फेल झाली होती. भीती इतकी माझ्या मनात होती. आणि आता हल्ली आजचा 4था दिवस आहे, माझ्या काकूची डेथ झाली आणि अगोदर पण आजी आजोबांची झाली होती 6 महिन्यांपूर्वी. तर मी तिच्या बेडरूम मध्ये जायला अजूनही थांबायची. मी जातच नव्हती. तिथे गेली का माझ्या पायाशी थरथर काढायची. आणि आता परवाच्या दिवशी काकूला आमच्याच रूम मध्ये ठेवलं होतं, पण मला भीती वाटलेली नाही. काल थोडी वाटली, मग नंतर मी म्हटलं अरे असं काय करते आपण क्लास करतोय ना, आता आपल्या डोक्याला समजवलं पाहिजे, कमांड दिली पाहिजे. मी दिली आणि एकदम मी सायलेंट होऊन गेली. आणि आज मी त्याच रूम मध्ये होती. मी तिथून हल्लीच नाही. साधारणतः 2 तास होते. मी कोणाला सांगितलं नाही. त्या रूम मध्ये बसली, काकांशी बोलली मी बऱ्याच वेळ. नसतं माझ्या तेवढी हिंमत नव्हती, ती हिंमत आली. थँक्यू सो मच. सरपंच माहिती आहे जरांगे इथे पोस्ट केलाय. आता बघितलं नाही का? आता डेमो मध्ये बघितलं नाही. हा जरांगे पासून माझे विद्यार्थी आहेत. तुला काही सांगायची काम नाही. अजून जी कोथकरापर्यंत आहे, सुवारी जादूगरपर्यंत आहे. लकीली आहे की छोटे रूम दिसलं ना आपले डोकं काम करता येते. काहीतरी छोटासा कार्यक्रम वाटतो. कारण कोणानंतर सेवा अटलाय होतच मन लहान होतं. आता मोठा मंच वगैरे केला ना, विजय प्रोग्राम दाखवतो त्याच्यामध्ये. सर तुम्ही प्रोग्राम मध्ये डेमो दाखवला कुठे नावाचा आता बघता का आपण क्लासमध्ये होतो. राहिलं आहे. आणि माझं थोडं झोपण्याचा प्रॉब्लेम होतो आणि सकाळी उठण्याचा प्रॉब्लेम होतो. ते माझं केलं झालेलं आहे या कोर्समध्ये. आणि तुम्ही पण लावा, तुम्हाला पण अनुभव येईल. आम्हाला 2-3 वेळेस चांगला अनुभव आलेला आहे आणि जे तुम्ही म्हणतात ते काल झालेलं आहे. मला वाटलं का असं तसं म्हणजे भरोसा नव्हता बसा. पण असं 2-3 दिवस झाले मग बघितलं मी काय आणि मला पण झोपेचा त्रास होता. तर असं मला काही असं 1 मिनिटं पण नाही, पडल्या झोप लागून जायची. नंतर अभ्यासात पण खूप फायदा झालेला आहे मला. म्हणजे 5,000 दिले तर आज वाटतं जास्तच किंमत असतं त्याची, पण 5,000 कमीच वाटतं ते मला. मी याच्या अगोदर क्लास केलेला आहे. या क्लास पासून मला खूप फायदा झालेला आहे. कारण सर्वात प्रथम मी सरांचे खूप आभार मानणार आहे. सर्वात प्रथम माझ्या फॅमिलीचं पूर्णपणे हॉस्पिटल बंद झालेलं आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर माझं 12 वर्षानंतर एज्युकेशन जे थांबलेलं होतं ते सुरू करून दिलेलं आहे सरांनी. आणि आता मी PhD ची तयारी करते. माझा मुलगा 12वीला आहे. तर त्याचा पण अभ्यासाचा खूप प्रॉब्लेम होता त्याचा. म्हणजे त्याला 720 पैकी 140, 160 असे मार्क यायचे. पण आता त्यांनी क्लास केल्यापासून तो 500 क्रॉस करतोय. आणि मुलगी 7 वर्षाची कंटिन्यू आजारी असायची. पण आता क्लास केल्यापासून बिलकुल हॉस्पिटल नाहीये तिला. पण काही पण झालं की ती सरांकडे येते. आणि मिस्टरांनी 3 वेळा कोर्स केलेला आहे. तर त्यांचं पण आर्थोपेडिकचा प्रॉब्लेम, अर्ध डोकं दुखायचं, पण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ते अपडेट करत राहतात कंटिन्यू. 25 वर्षामध्ये त्यांनी 3ऱ्यांदा सरांचा परत क्लास केलेला आहे. थँक्यू. आणि अभ्यासात माझा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नव्हतं.
आता कोर्स केल्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे आणि सरने मला मदत केली आहे. आणि झोप जी होती ती मला 10-15 मिनिटात नाही लागत होती, अर्धा एक तास लागत होता झोपायला. तरी पण आता मी 2 मिनिटात झोपतो. मी वर्गामध्ये शिकत आहे. तर मला अभ्यास करताना फार झोप लागायची, पण आता तेच मी सरांचा कोर्स केल्यापासून मला झोप पण नाही लागत, अभ्यास पूर्णपणे लक्षात राहतो व अभ्यास करताना डोकं पण नाही दुखत. सोमवारपासून हा क्लास जॉईन केला आणि सरांनी जे मार्गदर्शन केलं निश्चितच ते आपल्या जीवनामध्ये खूप आपल्याला कामी येणार आहे. आणि सर्व क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आपलं पारिवारिक जीवन असेल, प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला कामी येणारं शास्त्र सर शिकवतात. मला सुद्धा झोप वगैरे लागत नव्हती, तर आता चांगल्यापैकी झोप लागते. आणि माझा मुलगा मुलगी पत्नी सहपरिवार आम्ही हा क्लास केला. खरोखर आपण सुद्धा क्लास जॉईन करावा, निश्चितच आपल्या जीवनामध्ये याचा 100% फायदा होईल. त्यामध्ये तुम्ही बोलले काल एक डेमो दिला, म्हणजे पवन नावाचा मुलगा होता समजा, त्याचं नाव स्वतः गणेश सांगला, तो डेमो आपण आता बघू शकतो का? हे सगळे क्लास काल क्लासमध्येच होते, 1 नाही 2 नाही, सगळेच होते.